अमरावतीच्या परतवाडामधील लैंगिक शोषण प्रकरणासंदर्भातलीच बातमी। आरोपी अयान दी कॅफे रॉयल 10 मध्ये मुलींना घेऊन जायचा। कॅफेमध्ये मुलींना घेऊन बसण्यासाठी आरोपी अयान कॅफे चालकाला पैसे द्यायचा। कॅफेमध्ये जोडप्यांना बसण्यासाठी वेगळी कंपार्टमेंट होते अशी सूत्रांची माहिती आणि आरोपीला पोलिसांनी कॅफेमध्ये चौकशीसाठी आणलेलं होतं। काल पोलिसांकडून कॅफे चालकाची चौकशी झाली आहे। अमरावतीच्या परतवाडामधील लैंगिक शोषण प्रकरणी पोलिसांनी एका कॅफे चालकाची चौकशी केली आहे। आरोपी अयान हा कठोर नाका परिसरात असलेल्या द कॅफे रॉयल 10 इथे मुलींना घेऊन जायचा। यामुळे पोलिसांनी या कॅफे चालकाची चौकशी केली आणि कॅफेचा पंचनामाही केला। कॅफे रॉयल 10 मध्ये नेमकं काय चालायचं ते पाहूयात। कठोर नाका परिसरात रॉयल 10 नावाचा कॅफे आहे। या कॅफेमध्ये प्रत्येक कपल्सला बसण्यासाठी वेगवेगळे कंपार्टमेंट आहेत अशी सूत्रांची माहिती आहे। या कंपार्टमेंटमध्ये मुला-मुलींचे अश्लील चाळे चालायचे अशी देखील माहिती आहे। आरोपी अयान ज्या कठोर नाका भागातील फ्लॅटवर मुलींचं लैंगिक शोषण करत होता त्याच कठोर नाका परिसरात हा रॉयल कॅफे होता। इथेही आरोपी अयान मुलींना घेऊन यायचा। आरोपी अयान द कॅफे रॉयल 10 मध्ये मुलींना घेऊन यायचा। त्या कॅफेमध्ये मुलींना घेऊन बसण्यासाठी अयान कॅफे चालकाला 400 रुपये द्यायचा। अयान अमरावतीसह अचलपूर परतवाडामधील कॅफेमध्येही मुलींना घेऊन जायचा। पोलिसांनी आरोपी अयानला या ठिकाणी चौकशीसाठी आणलं होतं।